असताना केलेला का? हां, इंडियात असताना तो अनुभव शेअर केलता. माझे मिस्टर मला लग्न झाल्यापासून खूप त्रास देतात ताई. म्हणजे अ, मी काम जरी केलं ना, तर तो पैसा मला ₹1 माझ्या हातात नाही ठेवायचा. म्हणजे असं लाईफ ऑफरमध्ये आलं की जेवायचं, ऑफरमध्ये आलं कीच ती भाजीपाला खायचं. असलं म्हणजे हे अय्या! असली बुद्धी होती नवऱ्याची हां. मी बापरे! म्हणलं का, "मेथीची भाजी घ्या ना हो." "नाही, नाही ऑफरमध्ये आल्यानंतर घेऊ. आता ₹10 ची पिंडी आहे ना, हां. ती ₹5 ₹4 झाली की मग खायची. असं म्हणजे मी एकुलती एक मुलगी आहे आईला माझ्या, म्हणजे 2च आहेत. एक मुलगा, एक मुलगी अशी 2च लेकरं आहेत. मी आई खूप गं! लाडात वाढलेली आहे ताई मी. आई असं गं! लग्न हां, लग्न झालं की मी जॉबला लागले ताई. पुण्याला जॉब केला मी. हां, हां. नंतर ते 2 वर्षाचे पैसा माझ्या हातातच द्यायचा नाही. मग आईला सांगायचा, "बघ मला असं म्हणली बघ," असं म्हणायचा. मग ती तिकडून काहीतरी शिकवायची. आई लग्न गं! झालं की हां, सुट्टीला गेलो की मांडीला मांडी लावून बसायची त्याच्याजवळ म्हणायची, "तुलाच ह्या दुसरे 2 भाऊ आहेत आणि माझ्या नवऱ्याला आम्ही 3घच आहोत. मी मोठी आहे ताई. हां, 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 तुला हां. हां, ह्या 2 भावाला तुलाच बघायचंय बरं. बायकोचं ऐकायचं नाही काही. सगळा पैसा माझ्या हातात आणून द्यायचं. ह्या 2 भावाला तुलाच बघायचंय बरं." ताई माय म्हणजे एक देव्हाऱ्यातली देवी असं तिनं म्हणल ही पूर्व दिशा तर ही पूर्व दिशा. असं राहिला ताई माझा नवरा माझ्यासोबत. बापरे! खूप नाही हां. बरोबर आहे, तुम्ही करा, ती गोष्ट वेगळी. पण तुम्ही बायको करून आणता, तर तिची पण तुम्ही काळजी घेतली हां. पाहिजे ना. त्याची पण काळजी घ्या ना. ती नोकरानी नाही ना तुमची. बरोबर आहे ना ताई? अगदी बरोबर आहे, अगदी अर्धांगिनी आहे. बरोबर आहे. अर्धांगिनी आहे ती तुमची. तिला हं. पण तुम्ही किंमत द्या. तिचे आई-वडील ती सोडून आली परकेच्या घरात आली तुम्ही तिला माया करा, मग तिचं मन टिकेल तुमच्या जवळ. बरोबर आहे अगदी ना? बरोबर, अगदी बरोबर आहे. हां. बरं. मी कामाला गेले ना ताई, काम करून आले की घरामध्ये सगळं विस्कटून ठेवायचं, कपडे विस्कटून ठेवायचे. असं म्हणजे मला अजून काम लागावं, मी अजून त्रास हो मला असं असं करायचा ताई तो. किती नालायकपणा ताई! हां. ही किती वाईट मग बुद्धी हो. हां, मग माईनं असं करू नये ताई. माई असं ती जाणते-जुनते लोकं असतात ना त्याच्याकडे जायची. म्हणजे हा माझा नवरा माझ्यासारखा होऊच नये. म्हणजे माया लागल्यानंतर पैसा नाही देणार ना तिच्या 2 हां, मुलावाला. हां, तिला हां, पण देणार. हां. हां. तिच्यासाठी जाणते-जुनते करायची. 3 वाजता पहाटे उठून लांब-लांब 30-30, 40-40 किलोमीटर मंथरून आणायला जायची ताई ती सगळं. आणि बापरे! ह्याच्यासारखं म्हणजे हां, माझ्या नवऱ्याला माझी माया लागू दिली नाही. म्हणून माझं लहान वयात लग्न झाल्यामुळं माझं मन भरकटलं ताई. मी प्रेम केलं एकावर असं केलं ताई. अच्छा. हां, 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 हां. हां. केल्यानंतर मग मला त्रास द्यायचा हा, मारायचा, असलं काही पण म्हणायचा. ऑफरमध्ये आल्यानंतर जीव असा म्हणायचा. मायात प्रेम करायचा नाही. अय्या! बसमध्ये पण एक वेळेस मला मारलं होतं ताई. तूच सांग, माझ्या आईला सांगतीस का? असं म्हणू मारलं होतं. म्हणजे मग मी 7 मंथ इंडियामध्ये का? इंडियामध्ये असताना? हां, इंडियामध्ये असताना ताई. अच्छा. मग मी प्रेग्नंट राहिले, 7 महिन्याची राहिले तेव्हा हा इकडं आउट ऑफ कंट्रीला आला नवरा. हां, 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 हां. आल्यानंतर मग मी आईकडे राहिले. मग खूप भांडण करायला लागला. ही माझं लेकरू नाही, ही मला हिच्यासोबत राहायचं नाही, असं म्हणायला लागला. म्हणजे माझे आयुष्य असंच आई गं! रडून हां, असंच चालू झालं. मग बापरे! त्याच्यानंतर मग मी मठात गेले. मठात गेल्यानंतर स्वामींचं पुस्तक घेतलं, पारायण केले 5 पारायण. हां. आई पण मला रागवायची, "तू एकुलती एक मुलगी, पुन्हा भावाचं लग्न करायचं, त्याचं आयुष्य बघायचं का? आम्ही तुझंच बघायचं." म्हणजे आई गं! मला कुणाचाच साथ नव्हता ताई. असं झालं माझं आयुष्य सगळं. बाई गं! हां. मग बापरे! त्याच्यानंतर मी स्वामींचे 5 पारायण केले. 5 पारायण केल्यानंतर हां, एक 6 महिन्यातच मी दुबईला आले ताई. आउट ऑफ हां, कंट्रीला आले. सॉरी हां, तोंडातून निघालं हां, होतं. मग हां. मग आल्यानंतर इथं पण तो तसंच करायला लागला ताई. अजून पण त्याचं चरित्र तसंच आहे. मी बाहेर रोडनं जरी चालले ना, की हां, त्या माणसाकडे बघितलीस तू, त्या सिक्युरिटीकडे बघितलीस तू. का सिक्युरिटीकडे बघितलीस म्हणून भांडतो ताई. असंच करतो. अरे, अरे, मग अरे! संशय वृत्ती. हां. संशय हं. वृत्ती फार, फार बेकार ताई. मग अरे! माझ्या भावाचं लग्न होतं. हां. पहिल्या वेळेस आले त्यावेळेस मी ट्युशन वगैरे घेऊन आले होते. हां, हां, कारण हां. की पैसा देत नाही ना. ₹2,00,000 असं काही तर मम्मीचे थोडे पैसे, माझे थोडे पैसे करून मी इंडियाला आले.
टेन्शन मध्ये. नंतर एक वर्षानंतर माझ्या भावाचं लग्न जमलं. मग मी प्रदीप दादाकडून ती सगळं असं सेवा घेतली, सेवा केली, मनोभावे सेवा केली ताई. मला खिडकीत उभारू सुद्धा देत नाही नवरा. बाहेर अगं बाई. बघितलीस तू, कोण कोण आलं बाहेर बघायला, बाहेर अरे अरे. बघितलीस तू म्हणजे. हा, मला 2 लेकरं आहेत ताई. आता एक 12 वर्षाचं लेकरू आहे, एक 8 वर्षाचं लेकरू आहे ताई. लई म्हणजे असं टेन्शन येतंय मला त्याच्यासोबत उभारलं की, अरे असं वाटतंय बापरे. ताई. हा हा, मग सेवा केली मनोभावे. मग हा तो स्वतःहूनच तिकीट काढला. मग इंडियाला आले. माझ्या भावाचं सुखासुखी लग्न केलं मी. 3 महिने राहिले, परत हा. आले. परत आले की म्हणला कुणाला भेटून आलीस तिकडं. अरे 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 अरे. हा, बापरे. मग खूप परेशानी वाटायची. मला राहायचं म्हणलं की पहाटे बाई पहाटे ग. उठून मी माऊलीचे पारायण करायचे ताई. मग बाई ग. पारायण करते वेळेस हा दुसराच दिवस होता गुरुचरित्राचा. हा हा हा. पारायण, हा, 5 वाजले होते. पाठीमागून इथं भिंती अशा आहेत की ताई मुंगी सुद्धा आतमध्ये येत नाही, अशा भिंती आहेत इथं एकदम पॅक्ट. तर बापरे. हा. पाठीमागून एक मोठं असं काळं काहीतरी माझ्या पळत चाललंय, असं मला ती पारायण वाचताना दिसलं ताई. बापरे. हा हा हा. हा, बिना शेपटाचं चुक 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 असं करत मोठं काहीतरी पळत चाललंय असं दिसलं. मग मी पूर्ण माऊलीचं पारायण कंप्लीट केलं. दुसरा दिवस होता गुरुचरित्राच्या पारायणाचा. हा हा आणि माझी एक मैत्रीण साईबाबाची भक्त आहे ताई. हा तिला हा. म्हणलं असं झालं ग आज माझं, तर ती तुझी निगेटिव्हिटी गेली असं म्हणली ताई. आई, खरंय खरंय, बरोबर बोलली. हा, तुझी ती निगेटिव्हिटी गेली पाठीमागूनच्या असं म्हणली. म्हणजे अगदी बरोबर आहे. स्वामी माऊली तर स्वतः येऊन बोलत नाहीत ना, माझं तेवढं भाग्य नाही. नाही नाही, काही ना मी काही संकेत देतात ना पण ताई. हा, तर त्या मैत्रिणीने तसं म्हणल्यानंतर मला पण थोडं बरं वाटलं ताई. मग हा आता हा. नवऱ्याचं ऑफर मध्ये खाऊ ते पण निघून गेलं ताई. हॉटेलमध्ये घेऊन जातो व्यवस्थित, आम्हाला खायला प्यायला घालतो ताई. अरे वा 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 वा. म्हणजे हा, संशयपणा कमी झाला का ताई? म्हणजे आता कसं सांगू मी, घेऊन जातो पण त्याच्यामध्ये ते विचार चालूच असतात की असं आहे तसं आहे, तिकडं बघितली असेल का, असं हा हा आहे हा. अजून तरी. पण ती खायला प्यायला खाऊ घालायचं, आत्मा मारायचा ती कमी झाला ताई. हा, होईल, ते पण होईल ताई. आता तुम्ही अनुभव पण शेअर करताय ना, ते पण कमी होईल हा, बघा त्यांचं. खरं ताई. हो, पुन्हा नंतर मी सहन होईना म्हणून एक वेळेस किंजळे दादाला फोन केलता. दादा, आज तर मला सिक्युरिटीला का बघितलीस म्हणून 10-12 वाजेपर्यंत भांडला दादा. मी काय करू, मला दोन्ही लेकरं घेऊन कुठतर जाऊन मरा वाटलं नाही, असं म्हणून मी किंजळे दादाला ताई एके दिवशी फोन केलते टेन्शन मध्ये. आई दादानी गं. म्हणले नको तू टेन्शन घेऊ, फक्त उडीद आणि भीमसेनी कापूर 3 शनिवार त्याच्या फुटून उतरून टाक म्हणले. हा हा मग हा. एक झालाय. हा, 1 शनिवार झाला ताई, अजून 2 राहिले. तर तर मी नाही, होऊन जाईल. केंजय दादांनी खूप सांगितले ना, तर नक्की होणार ताई. हा, खूप वाईट वाटतंय ताई. असलं 2 लेकरं माझ्या तोंडाला बघते तर वाईट वाटतंय. घर नाही घे म्हणलं का घेत नाही मी. तुम्ही कमा आणि तुम्ही घ्या. लफडे करताना तुला कळलं नाही का, म्हणून असं म्हणतो ताई. म्हणजे मी टाइमपास म्हणून भरकटले नाही ताई. ह्या असल्या त्रासामध्ये भरकटलं माझं मन. मी त्याची स्वामीकडे माफी मागते, माझ्या हातातून चूक झाली ती. आई गं. किती माणसं म्हणजे हे करतात, स्वतः केलेलं सगळं चालतं यांना. पुरुषांची वृत्ती फार वाईट असते. एवढी नसावी हो ताई. आपण पण एखादा जीव एखाद्याला घरात आणलंय, अर्धांगिनी म्हणून आणलंय. माईचं बरोबर. किती ऐकायचं. भाऊ त्याची ताई सांगते रमी खेळते, दारू पिते. आम्हाला एवढा ₹2 लागायचे असले की ₹4 मागते. त्यांना ब बिनधास्त पैसा देतो, पहिल्यापासून बिनधास्त पैसा देतो. आम्ही ब मागितलं का ₹40 नेटचे असले का ताई, ती ₹40 सुद्धा मोजून ठेवतो. ₹5, ₹10, बापरे! ₹30, ₹40. हा, ती सुद्धा बायको लेकराला तो माणूस मोजून ठेवतो. म्हणजे बघा तुम्ही बापरे! पण कसं मन ताई टिकल हो ताई. पण ताई हा, ऐका, अशी हा, जीवाला काही भीती वगैरे नाही ना तुम्हाला तिथे? हा, नाही नाही ताई, तशी भीती हां, नाही. तशी लेकराची भरपूर काळजी करतो, लेकरांना माया करतो. पण हां, त्याच्या ती ती डोक्यात संशयाची वृत्ती वळवळली की मग हां. लेकरं पण बघत नाही, तुमच्या समोर भांडण करतो, असा करतो मग तो. बापरे! किती चुकीचं आहे हे. हा, आपण कुठं आलोत, किती एज्युकेटेड आहोत.
हो. झालं गेलं विसरून जायचं ना ताई आता. बरोबर. घर घ्या हो. म्हणते हां. घर घ्यावं, आपल्याला घर नाही. लेकरं पुन्हा 10वीच्या पुढे गेलं, की आपल्याला घर लागतंय. नाही, नाही, बरोबर. नाही. तिथूनच तुम्ही कमवायचं आणि घ्यायचं, असं म्हणतो तो. काय, मी काय? कुठं कमवायला जाऊ तर तुम्ही कमवा आणि तुम्ही घ्या म्हणतो. बापरे! बघा. म्हणजे एक हां, एक वीट कमवायला ₹70 ला एक वीट आहे बाहेर. हा हां. किती 2-2, 3-3 लाख रुपये कमविणारा माणूस. माणसानं घरामध्ये गोडीत बोलायचं, आपण घर घेऊ, आता जाऊ आता आपल्या-आपल्या देशात. आपण हां. सिटीमध्ये घर घेऊ, तिथं राहू. हो, झालेलं गेलं. तू बी सोडून टेन्शन घेऊ नको. मला हो. माया केल्यानंतर आमचं पण मन टिकतंय. माझे लेकरं रोजच म्हणतात, "का बरं असल्या पप्पासोबत लग्न केलीस गं मम्मे?" असं आई म्हणतात. गं! बघा. हां. मुलांना बापरे! काय नाही, येईल त्यांना काय नाही. सद्बुद्धी देतील ताई स्वामी, त्यांना चांगली बुद्धी देतील. लवकरच मी देतील. तुम्हाला तुम्हाला सांगते ताई, म्हणजे असं झालं ना, की घरामध्ये टेन्शन असलं ना, का ह्या बाबाकडे जा, हे सांगा, त्या पंडिताकडे जा, असं झालं हो सांगा. म्हणजे किती मंत्र मी म्हणलेत, किती पारायण केलेत, मलाच माहिती नाही ताई एवढ्या टेन्शनमध्ये. बाई गं! हां. कारण की मला नीट करायचंय, मला माझा संसार नीट करायचाय, माझ्या होणार. लेकरांना मला हुशार करायचंय. हां, हो, हेच होणार. डोक्यात आहे ताई आता माझ्या. नाही, होणार ताई. सगळं छान होणार तुमचं. फक्त मी हां. स्वतःची काळजी घ्या, मुलांची पण काळजी घ्या. स्वामी आहेत ताई पाठीशी आणि सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील बघा. हं? थँक यू ताई. आज हं. पशुपतीचा सोमवार आहे ताई. मी सोमवाराची पूजा करून तुम्हाला कॉल केलाय. हां, हां. होईल ताई. सगळं छान होईल हां. हो, हो मी ताई. शेअर हो, करते हो. हां ताई. हो हं. ताई. मी नाव सांगू नका बरं. नाही तुम्ही सांगितलंच नाही ना ताई नाव. हां, हां. हां. ओके हां. ताई. ओके. मी श्री स्वामी मी समर्थ. दुसरा अनुभव हो, हो ताई. लवकरच शेअर कराल तुम्ही ताई, लवकरच शेअर करा आणि ना मुलांना पण घरामध्ये तारक मंत्र, स्वामींचा जप शिकवा आणि दुसरी गोष्ट माझे काय हां. तुम्ही घरात तारक मंत्रचं तीर्थ टाकत जा ताई. शिंपडत जा हो का? थोडं-थोडं हं, आणि हं. ते मी नवऱ्याला आणि डेली 5 वेळेस म्हणून का डेली पहिला देते ताई. रुद्राक्षावर अभिषेक करते. त्याचं पण पाणी देते. तारक मंत्राचं पण पाणी देते. असं अरे वाह! करते ताई. हां. हां. आणि आता दुसरी शिंपडत गोष्ट जाईन. आणि ना ताई हं, ते केंद्रे दादांनी नाही का सांगितलं, नारळावर हं. कापूर पेटवायचा आणि अमावास्येला घरातनं फिरवून बाहेर टाकून द्यायचा. असं तसं का? पण हो, करणं हां. हो, हो. अमावास्येला, हो. पौर्णिमेला. हां, हो, हो. हो, करते ताई. हो. हां. श्री स्वामी समर्थ हो ताई ताई. हां. मी शेअर स्वामी करते समर्थ. हां. हो ताई. हो.